श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थाची एक छोटीशी कथा आहे. एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ दरबारात बसले होते. स्वामीच्या दर्शनासाठी दूरवरून लोक येत असत. त्या दिवशी एक गरीब शेतकरी स्वामीकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर खूप चिंता दिसत होती. हात जोडून तो म्हणाला, स्वामी, माझ्यावर मोठं संकट आलं आहे. पीक वाळली, कर्ज वाढलं, घरात खायला काही नाही. आता जगायचं कसं? स्वामी समर्थ त्याच्याकडे शांत पाहत होते. त्यांनी काहीतरी उत्तर दिलं नाही. बाजूला ठेवलेला एक दगड उचलला आणि शेतकऱ्याच्या हातात दिला. स्वामी म्हणाले, हा दगड घे आणि बाजारात विकून ये. शेतकरी गोंधळला. दगड विकून काय मिळणार? पण स्वामीची आज्ञा म्हणून तो बाजारात गेला. अनेक लोकांनी दगड पाहिले, हसले आणि पुढे गेले. शेवटी एका सोनाराने तो दगड पाहिला आणि म्हणाला, हा साधा दगड नाही, मी यासाठी एक सोन्याचं नाणं देतो. शेतकरी आनंदाने नाणं घेऊन स्वामीकडे परत आला. स्वामी म्हणाले, पुन्हा जा आणि तोच दगड दुसऱ्या बाजारात विक. दुसऱ्या बाजारात एका व्यापाऱ्याने दगड पाहून 5 सोन्याची नाणी दिली. शेतकरी अधिकच चकित झाला. पुन्हा स्वामीकडे येऊन त्याने सर्व सांगितलं. स्वामी हसले आणि म्हणाले, आता शेवट जा. यावेळी एका पारख्याने दगड ओळखला आणि म्हणाला, हा मौल्यवान रत्न आहे, मी यासाठी 10 सोन्याची नाणी देतो. शेतकरी स्वामीकडे परत आला. स्वामी म्हणाले, बघितलंस, दगड तोच होता, पण किंमत पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून होती. स्वामी पुढे म्हणाले, तुम्ही त्या दगडासारखाच आहेस. स्वतःला कमी समजतोस म्हणून दुःखी आहेस. माझ्यावर श्रद्धा ठेव, मेहनत कर, तुझ्यातील मूल्य ओळख. संकट येतात, पण ती कायमची नसतात. त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला फक्त धन नाही तर आत्मविश्वास मिळाला. स्वामीच्या कृपेने त्याचे जीवन हळूहळू बदलले. बोध. स्वामी समर्थ आपल्याला नेहमी बाहेरचं नाही तर आतलं सामर्थ्य ओळखायला शिकवतात. श्रद्धा, संयम आणि आत्मविश्वास ठेवला तर कोणतंही संकट दूर होतं. त्यामुळे म्हणत राहायचं, जपत राहायचं, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी